नमस्कार मित्र, netbit.comच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये ट्रिम हे फंक्शन कसे वापरावे. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा एक्सेलमध्ये डेटा इम्पोर्ट करतो किंवा कुठून मेलमधून किंवा आणखीन कुठून डेटा कॉपी करतो, तेव्हा तो बऱ्याचदा सुसंगत स्वरूपात नसतो. एक्स्ट्रा स्पेस, एक्स्ट्रा कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात. तर त्यापैकी एक्स्ट्रा स्पेस म्हणजे अनावश्यक मोकळी जागा कशी काढायची, त्यासाठी ट्रिम फंक्शन वापरतात, ते आपण पाहूया. एक उदाहरण मी इथे देतो. काही स्पेस मी यात मुद्दामून टाकतो. समजा अशा प्रकारचा एक डेटा आपल्याकडे आलेला आहे, एखादी ओळ ज्याच्यामध्ये अनावश्यक मोकळी जागा उगाच सोडलेली आहे. ही मोकळी जागा काढण्यासाठी सोपं फंक्शन आहे ट्रिम, TRIM. ट्रिम फंक्शन मी वापरला, कंस चालू केला आणि ज्या सेलमधली मोकळी जागा मला काढायची आहे तो सेल सिलेक्ट केला. त्याच्यानंतर कंस पूर्ण केल्यानंतर पहा कशी जादू झाली. सर्व अनावश्यक जागा आपोआप गेलेल्या आहेत आणि 2 शब्दांमध्ये फक्त एक मोकळी जागा राहिलेली आहे. यासाठी ट्रिम फंक्शनचा असा वापर केला जातो. हे फंक्शन तुम्हाला समजलं असेल आणि आवडलं असेल अशी मला आशा आहे. netbit.comच्या या व्हिडिओ ट्युटोरियलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.